मित्रांनो, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हे एक तीव्र आम्ल आहे. आपण या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. तर दुसरीकडे विनेगर ऍसिटिक ऍसिड हे एक सौम्य आम्ल आहे, जे आपण खातो देखील. पण मग दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? एखादं आम्ल तीव्र कसं काय बनतं आणि एखादं सौम्य कसं काय बनतं बरं? तर मित्रांनो, हाच मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पहा, आपण आधीच शिकलेलो आहे की आम्ल म्हणजे नेमकं काय. तर आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ आयन म्हणजे हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतं. बरोबर? म्हणजेच जेव्हा आपण HCl पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा आपल्याला त्याचे H+ आयन आणि Cl- आयन हे मिळतात. बरोबर? आता H+ आयन्स मिळतात म्हणजे ते आम्ल आहे, हे तर समजलं आपल्याला. पण HCl हे एक तीव्र आम्ल आहे. मग ते तीव्र आम्ल का आहे? कारण आपण जेव्हा HCl पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा त्याच्या रेणूंचे पूर्णपणे विचरण होते. म्हणजे काय? जर का मी HCl चे 10 रेणू घेतले तर त्याचे सर्व रेणू तुटून त्यांचं आयनमध्ये रूपांतर होते. म्हणजेच काय? एकही HCl चा रेणू द्रावणामध्ये शिल्लक राहत नाही. आपल्याला 10 H+ आयन आणि 10 Cl- आयन्स मिळतात. म्हणजेच काय? लक्षात ठेवा, तीव्र आम्लाचं पूर्णपणे विचरण होतं आणि द्रावणामध्ये त्या आम्लाचा एकही मूळ रेणू शिल्लक राहत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त त्याचे आयन्स मिळतात. पण जर का आपण सौम्य आम्ल विचारात घेतलं, जसं की विनेगर, त्याचं रासायनिक सूत्र काय आहे? CH3COOH म्हणजेच ऍसिटिक ऍसिड. तर हे सुद्धा एक आम्ल आहे, बरोबर? पण जेव्हा आपण विनेगर पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा त्याचे विचरण हे पूर्णपणे होत नाही. त्याचं अंशतः विचरण होतं आणि आपल्याला H+ आणि CH3COO- म्हणजेच ऍसिटेट आयन मिळतात. आता इथं एक प्रॉब्लेम आहे. हे जे ऍसिटेट आयन आहे CH3COO- हे त्याच्या आयोनिक स्वरूपात फारसं स्थिर नसतं. ठीक आहे? त्याला आयन म्हणून राहायचंच नसतं. तो काय करतो? तो पुन्हा H+ सोबत जाऊन पुन्हा आम्लाच्या रेणूच्या स्वरूपात राहण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा की जर आपण 10 ऍसिटिक ऍसिडचे रेणू घेतले तर ते सर्वच्या सर्व आपल्याला H+ आयन्स देणार नाहीत. खूप वेळानंतर सुद्धा द्रावणामध्ये बरेच आम्लाचे रेणू तसंच शिल्लक राहिलेले आपल्याला दिसतील. समजा 10 पैकी 8 रेणूंचं विचरण न होता ते तसेच द्रावणात राहिले तर फक्त 2 रेणूंपासूनच आपल्याला H+ आयन आणि ऍसिटेट आयन मिळतील. बरोबर? आणि ज्या रेणूंचं विचरण झालेलं असतं व त्याचे आयन तयार झालेले असतात ते आयन पुन्हा एकत्र येऊन आम्लाच्या रूपात राहण्याचा प्रयत्न करतात. तर हा फरक आहे तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल यांच्यामधील. तर तीव्र आम्ल यांचं पूर्णपणे विचरण होतं. सर्व रेणूंचं विचरण होऊन जलीय द्रावणात आपल्याला सर्वच्या सर्व H+ आयन्स मिळतात आणि द्रावणामध्ये विचरण न झालेले आम्लाचे मूळ रेणू आढळून येत नाहीत. तर याच्या उलट सौम्य आम्ल यांचं पूर्णपणे विचरण होत नाही. त्याचं अंशतः विचरण होते. फक्त आम्लांच्या काही रेणूंचं विचरण होते. बाकीचे आम्लाचे रेणू द्रावणात तसेच राहतात कारण त्याचे ऋण आयन हे स्थिर नसतात, ते लगेच एकत्र येतात. याचा अर्थ असा की जर मी तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल यांचं जर समान प्रमाण घेतलं तर तीव्र आम्ल मला खूप जास्त प्रमाणात H+ आयन्स देतील आणि सौम्य आम्ल मात्र फारच कमी प्रमाणात H+ आयन्स देतील. म्हणूनच सौम्य आम्ल मानवी शरीरासाठी कमी धोकादायक असतात तर तीव्र आम्ल फार धोकादायक ठरू शकतात. मानवी शरीर नेहमी आपल्या H+ आयन्सच्या संहतीला म्हणजेच आम्लधर्मितेला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असतं आणि जेव्हा हे मानवी शरीर अगदी थोड्याशा प्रमाणात तीव्र आम्लाच्या संपर्कात येतं तेव्हा H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे झपाट्यानं वाढतं आणि आपल्या शरीराला इजा पोहोचू शकते. म्हणूनच आपण नेहमी तीव्र आम्लाच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीव्र आम्ल याचं रूपांतर सौम्य आम्लामध्ये कसं करू शकतो हे शिकणार आहोत. आता काही आपण उदाहरणं पाहूयात.
तर HCl, H2SO4, HNO3 हे सगळे तीव्र आम्ल आहेत. बरोबर. या सर्व आम्लांचं पूर्णपणे विचलन होतं आणि द्रावणामध्ये त्यांचे मूळ रेणू शिल्लक राहत नाहीत. त्याचे फक्त आणि फक्त आपल्याला आयन्स मिळतात. तर ॲसिटिक ॲसिड म्हणजेच विनेगार, त्याचप्रमाणे H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड, HF हायड्रोफ्लोरिक ॲसिड ही सगळी सौम्य आम्लाची उदाहरणं आहेत. यांचं अंशतः विचलन होतं आणि विचलन झाल्यानंतर सुद्धा त्यांचे बहुतांश आयन परत एकत्र येऊन आम्लाचे रेणू तयार करतात. म्हणून यामध्ये आपल्याला अगदी कमी प्रमाणात H+ आयन्स मिळतात. आता आपण आम्लारींबद्दल बोलूयात. तीव्र आम्लारी जसे की NaOH याचे द्रावणामध्ये पूर्णपणे विचलन होते आणि आपल्याला OH- आयन्स मिळतात. आता पाहूयात सौम्य आम्लारी. ठीक आहे, जसे की NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, यांचं अंशतः विचलन होते, म्हणजे फक्त थोड्याशाच रेणूंचं विचलन होऊन त्याच्यापासून आपल्याला OH- आयन मिळतात. तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा, जे तीव्र आम्ल किंवा आम्लारी असतात यांचं पूर्णपणे विचलन होतं, रेणूंचं आयनमध्ये रूपांतर होतं, आम्लापासून H+ आयन्स मिळतात, तर आम्लारींपासून OH- आयन मिळतात. मात्र जे सौम्य आम्ल किंवा आम्लारी असतात यांचं अंशतः विचलन होतं, फक्त काही रेणूंपासूनच आयन तयार होतात. बरोबर. जे तीव्र आम्ल किंवा आम्लारी असतात त्यांच्यापासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती H+ आणि OH- आयन मिळतात. तर जे सौम्य आम्ल किंवा आम्लारी आहेत त्यांच्यापासून अगदी कमी प्रमाणात H+ आणि OH- आयन्स मिळतात. यानंतर आपण तीव्र आम्ल आम्लारी आणि सौम्य आम्ल आम्लारी यांची काही उदाहरणं देखील पाहिली. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.